कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात मोठं राजकारण रंगताना दिसलं। पण कोणत्याही राजकारणाला शह देऊन विरोधकांना भुईसपाट करणार नाहीत ते महेंद्र थोरवे कुठले। कर्जत खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे हे महायुतीचं नेतृत्व करतात। लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या आप्पा बारणे यांना त्यांनी निवडून दिलं। त्यानंतर विधानसभेला स्वतः सुद्धा दुसऱ्यांदा निवडून आले आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये 3 पैकी 2 नगरपालिकांवर सत्ता बसवली। त्यामुळे फक्त महायुतीचं बळकटीकरणच नाही तर खऱ्या अर्थानं स्वतःला झोकून देऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रत्यक्षामध्ये महायुतीचा झेंडा डौलानं फडकावला। खोपोलीमध्ये शिवसेनेचे 14 आणि भाजपाचे 4 नगरसेवक आणि कुलदीपक शेंडे यांच्या रूपानं थेट नगराध्यक्षपद, माथेरानमध्ये शिवसेनेचे 12 तर भाजपाचे 2 नगरसेवक आणि चंद्रकांत चौधरी यांच्या रूपानं थेट नगराध्यक्ष, कर्जतमध्ये शिवसेनेचे 7 आणि भाजपाचा 1 नगरसेवक महायुतीच्या माध्यमातून निवडून आले। म्हणजे तब्बल 40 नगरसेवक आणि 2 थेट नगराध्यक्षपद आमदार महेंद्र थोरवे यांच्या राजकीय डावपेचांनी महायुतीच्या पदरात पडले। विरोधकांनी एकत्र येत मोठं राजकारण खेळत आमदार महेंद्र थोरवे यांना खेचण्याचा प्रयत्न केला। पण आता ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे मला माझ्या निवडणुकीपेक्षा सुद्धा जास्त ताकदीनं उभं राहायचंय असा ठाम संकल्प आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेलाच होता। दिवस रात्र मेहनत घेऊन आणि कित्येक कार्यकर्त्यांची समजूत काढून आमदार महेंद्र थोरवे यांनी संघटना टिकवून ठेवली आणि विकास कामांच्या जोरावर निवडणुकांना सामोरं गेले। आमदार महेंद्र थोरवे यांच्या यशाबद्दल आणि नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा निवडून आल्याबद्दल सन्मान सुद्धा झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदार महेंद्र थोरवे यांना सुद्धा कौतुकाची थाप मिळाली। या सत्कार सोहळ्यात आमदार महेंद्र थोरवे यांच्या नावाचा मोठा जयघोष झाला। विरोधकांनी टाकलेल्या प्रत्येक राजकीय यॉर्करला आमदार महेंद्र थोरवे यांनी स्टेडियमच्या बाहेर टोलावलं आणि पुन्हा एकदा नाबाद राहिले। त्यामुळे आमदारांचा खतरनाक स्ट्राईक रेट, निवडून आणलेत 40 नगरसेवक आणि 2 नगराध्यक्ष थेट, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।